अमेरिकन संसदेत H-1B व्हिसा कायमचा बंद करण्यासाठी नवीन विधेयक सादर करण्यात आलं असून यामुळे लाखो भारतीय तरुणांचं अमेरिकेतील नोकरीचं स्वप्न धुळीस मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अमेरिकन कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर गदा येत असल्याचं कारण देत हे कठोर पाऊल उचललं जात आहे। याआधीच व्हिसा शुल्कात मोठी वाढ झाली असतानाच आता हा कार्यक्रमच रद्द करण्याच्या हालचालींमुळे जगभरात खळबळ माजली आहे। नेमकं काय आहे हे नवीन विधेयक आणि याचा भारतीयांवर काय परिणाम होणार आहे जाणून घेऊया त्या बातमीच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात। एकीकडे अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी करण्याची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे मात्र H-1B व्हिसा प्रोग्राम पूर्णपणे बंद करण्याची तयारी सुद्धा केली आहे। अमेरिकेच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका हा भारताला बसणार आहे। अमेरिकेतील संसदेत रिपब्लिकन पक्षाचे खासदार ग्रेट स्ट्यूब यांनी एक्सेल ॲक्ट नावाचं एक अत्यंत खळबळजनक विधेयक सादर केलंय। या विधेयकाचा मुख्य उद्देश अमेरिकेतील H-1B व्हिसा पूर्णपणे रद्द करणे हा आहे। H-1B व्हिसा हा एक असा मार्ग आहे ज्याचा वापर करून अमेरिकन कंपन्या भारतासारख्या देशांकडून उच्च शिक्षित आणि कुशल कर्मचाऱ्यांना कामावर घेतात। विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीयांसाठी हा व्हिसा म्हणजे अमेरिकेचं प्रवेशद्वार मानला जातो। मात्र आता हे प्रवेशद्वारच कायमचं बंद करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे। एकीकडे अमेरिकेनं भारतावरील टॅरिफ 50% कमी करून थेट 18% आणलाय। अमेरिकेनं आशिया खंडातील ज्या सर्व देशांवर टॅरिफ लावला आहे त्यांच्या तुलनेत भारतावरचा टॅरिफ हा सर्वात कमी आहे। असं असतानाच अमेरिकेच्या संसदेत विधेयक सादर करणाऱ्या खासदारांचं असं म्हणणं आहे की अमेरिकन कंपन्या स्वस्त मजुरीसाठी परदेशी कर्मचाऱ्यांना प्राधान्य देतात, ज्यामुळे अमेरिकेतील स्थानिक तरुणांना नोकरीच्या संधी मिळत नाहीत। या विधेयकानुसार येत्या आर्थिक वर्षापासून H-1B व्हिसाची संख्या 0 करण्याची मागणी करण्यात आली आहे। जर हे विधेयक मंजूर झालं तर IT कंपनी आणि तिथे काम करू इच्छिणाऱ्या हजारो सॉफ्टवेअर इंजिनियर्सना याचा खूप मोठा फटका बसेल। सद्यस्थितीत अमेरिकेतील H-1B व्हिसा धारकांपैकी सुमारे 70% अधिक लोक हे भारतीय आहेत। याआधीच ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसासाठी मोठ्या प्रमाणात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता। त्यातच आता व्हिसा कार्यक्रमच बंद करण्याच्या या हालचालींमुळे भारतीय टेक उद्योगात चिंतेचं वातावरण आहे। सध्या अमेरिकेतील H-1B व्हिसा संदर्भात ज्या पद्धतीने हालचाली सुरू आहेत ते पाहता लवकरच हे बिल संसदेत मंजूर होऊन त्याचं कायद्यात रूपांतर होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे। तसं झालं तर याचा सर्वात मोठा फटका हा भारताला बसणार आहे। येत्या काही दिवसात या संदर्भात आता काय निर्णय होतो संपूर्ण भारताचं लक्ष लागून राहिलंय। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी थोडक्यातला सबस्क्राइब